पारगाव तालुका आंबेगाव येथे गाडी लावण्याच्या वादावरून दारूचे व्यसन केलेल्या 2 स्थानिक युवकांनी एका वाहन चालकाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना पेठ पारगाव गावच्या हद्दीत घडली आहे। पेठ पारगाव येथील रहिवासी गणेश पांडुरंग चव्हाण वय वर्ष 35 यांच्या डोक्यात व डोळ्याच्या जवळ दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत पप्पू अरुण धुमाळ व विकास सुरेश बुट्टे यांच्यावर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे। याबाबत माहिती अशी की पेठ पारगाव येथील रहिवासी गणेश पांडुरंग चव्हाण हे गेल्या 3 वर्षापासून स्टार बाजार या मॉलच्या गाडीवर वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत। शनिवार दिनांक 25 जानेवारीच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चव्हाण यांनी 4 चाकी टेम्पो रानवारा ढाब्याच्या समोर उभे केले असताना रानवारा ढाब्याच्या सर्व्हिस रोडवर दारू पिऊन बसलेले पप्पू अरुण धुमाळ व विकास सुरेश बुट्टे यांनी चव्हाण यांना वाहन लावण्यावरून शिव्या देण्यास सुरुवात केली व शिव्या देत असतानाच बुट्टे व धुमाळ यांनी रस्त्यावरील दगड उचलून चव्हाण यांच्या दिशेने फेकून मारले। त्यावेळी फेकून मारलेले दगड चव्हाण यांच्या डोक्याला पाठीमागील बाजूस व डोळ्याच्या बाजूला डोक्यात लागला। यामध्ये चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून एका डोळ्यालाही गंभीर जखम झाली आहे। त्यावेळी भाऊसाहेब सावंत पाटील, भोलेनाथ पवार व अक्षय कडुसकर यांनी चव्हाण यांना तात्काळ मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। चव्हाण यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू असून मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मोमीन यांनी रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे। त्यानुसार पेठ पारगाव येथील पप्पू अर्जुन धुमाळ व विकास सुरेश बुट्टे यांच्यावर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे। चव्हाण यांच्या डोक्यात व डोळ्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर मनसर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत। या घटनेतील आरोपी नेहमीच मद्यप्राशन करून येणार जाणाऱ्यांना व वाहन चालकांना त्रास देत असतात। त्यामुळे या आरोपींचा योग्य तो बंदोबस्त करावा व यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी वाहन चालक भोलेनाथ पवार यांनी केली आहे।